तर आज आपण इथे खरवस बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी दुसऱ्या दिवशीच्या चिकाचं दूध घेतलंय. पहिल्या दिवशीचं चिकाचं दूध असेल तर ते थोडं घट्ट असतं, त्यामध्ये दुधाचं प्रमाण थोडं जास्तच घालावं लागतं. हे दुसऱ्या दिवशीचं असल्यामुळे हे थोडं पातळ आहे, म्हणून इथे मी एकच पेला घातलाय. पहिल्या दिवशीचं असेल तर 2 पेला दूध तुम्ही घालू शकता. दूध घालताना त्यामध्ये म्हशीचंच दूध वापरायचंय, रूम टेम्परेचरचं. त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलीये, साखरेऐवजी तुम्ही गूळ घालू शकता. विलायची पावडर घातली आणि सगळं छान मिक्स करून घेतलंय. गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने करायचं असेल तर मग त्यावेळी आपण यामध्ये गूळच वापरायचा आहे. आता हा खरवस आपण कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे इथे कुकरमध्ये मी पाणी ठेवून घेतलंय. पाणीला छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये ही भांडी ठेवून घेऊया आणि कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊन आपण हा चीक व्यवस्थित असा शिजवून घेऊया. अगदी झटपट बनतो कुकरमध्ये आणि त्यामध्ये पाणी सुद्धा जात नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की त्यामध्ये पाणी जाईल तर तुम्ही वरती त्याच्यात झाकण ठेवू शकता. आता हे पहा, मी झाकण उघडलेलं आहे थंड झाल्यावर. यावरती तुम्हाला पाणी दिसणार नाही अजिबात. या सुरीने चेक करून पाहिलं तर सुरी अगदी क्लिअर आलेली आहे. आता हा खरवस थोडासा बाहेरच नॉर्मल होऊन द्यायचा आहे आणि 4 तासांसाठी नंतर मग फ्रीज मध्ये ठेवायचा आहे. 4 तासांनंतर हा डब्बा मी बाहेर काढून घेतलाय. खरवस अगदी व्यवस्थित सेट झालाय. तो आता कट करून घेतलाय. हे पहा, काय छान वड्या तयार झाल्यात त्याच्या. हे पाहू शकता, टेक्स्चर अगदी मस्त आलेलं आहे याचं. तुम्हाला जर हा खरवस कुकर मध्ये नसेल बनवायचा तर तुम्ही स्टीमर मध्ये बनवू शकता किंवा कढईमध्ये पाणी उकळत ठेवायचं आणि त्यामध्ये हे खरवसाचं भांड ठेवायचंय आणि 20 मिनिटांसाठी वाफवून आपण हा खरवस तयार करू शकतो.